सुधाकर बडगुजर प्रकरणावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे। ज्या सलीम कुत्तावरून इतका वाद रंगलाय त्याला 2016ला पॅरोलवर कोणी सोडलं, तेव्हा गृहमंत्री कोण होते आणि त्याला पार्टी कोणी दिली, यावरून राऊतांनी काही आरोप केलेले आहेत। त्यावर भाजपनं सुद्धा उत्तर दिले। काय म्हणतात भाजप आणि एकंदरीतच प्रकरण काय, बघूया एक रिपोर्ट। व्हायरल कशाला हे पहा मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। नाशिकच्या सुधाकर बडगुजरांवरून संजय राऊतांनी आता थेट तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच गंभीर आरोप केले। व्हायरल कशाला हे पहा भाजपचा आरोप आहे की ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपी सलीम कुत्ता सोबत पार्टी केली। माहितीनुसार हा व्हिडिओ 2016 मधला आहे, ज्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप युतीत सत्तेत होते। मात्र ज्या पार्टीतला हा व्हिडिओ भाजपनं दाखवला ती पार्टी मुळातच भाजपच्या नाशिक पदाधिकाऱ्यांनीच आयोजित केली होती, असा आरोप संजय राऊतांनी केला। आणि 2016ला गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांनी बॉम्बस्फोटातल्या आरोपीला पॅरोलवर कसं सोडलं, असा प्रश्नही विचारलाय। व्हायरल कशाला हे पहा आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे। ती जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती। त्याच्या पार्टीला ह्यांना आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली। मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? संजय राऊतांनी एक फोटो दाखवलाय ज्यामध्ये सुधाकर बडगुजर, तुम्ही आणि व्यंकटेश मोरे हे भाजपचे पदाधिकारी एकत्र दिसत आहेत आणि भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनीच ही पार्टी आयोजित केलेली होती असा आरोप संजय राऊतांनी केला। संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप लावतात, त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझा स्तर खाली गेलेला नाही अजून। तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा। बॉम्बस्फोटातल्या आरोपीला गृहमंत्र्यांच्या संमतीशिवाय सोडलं जाईल का, असा प्रश्न करत तेव्हा शिवसेनेकडे गृहखातं नव्हतं असं संजय राऊत म्हणाले। यावर मात्र भाजपच्या नितेश राणेंनी तत्कालीन गृहराज्यमंत्री कोण होता असा सवाल केलाय। शिवसेनेकडे कधी गृहखातं नव्हतं आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार। गृहखातं कोणाकडे होतं? गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पॅरोलवर कोणी सोडतं का, याचा तपास भारतीय जनता पक्षानं करावा। गृहराज्यमंत्री शिवसेनेकडे कधीच नव्हता, म्हणून थोडं शुद्धीत राहून जरा इतिहास तपास, मग तुला कळेल की कोणाकडे गृहराज्यमंत्री पद केव्हा होतं हे नक्की तुला कळेल। कि सुधाकर बडगुजर तो सिर्फ झांकी है, संजय राजाराम राउत को अंदर जाना अभी तक बाकी है। उपलब्ध माहितीनुसार 2016 साली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, शहरी गृहराज्यमंत्री भाजपचे रणजित पाटील, तर ग्रामीणचे गृहराज्यमंत्री शिवसेनेच्या दीपक केसरकरांकडे होते। मात्र दीपक केसरकर आता शिंदे गटात असल्यानं राणेंचा इशारा नेमका कुणाकडे आहे याची चर्चा होतीये। दरम्यान बडगुजर कुटुंबियांनी बावनकुळेंचा कॅसिनोमधला जुगार खेळतानाचा कथित व्हिडिओ राऊतांना दिल्याची चर्चा आहे। यावर बावनकुळेंच्या व्हिडिओवरून राऊतांनी भाजपकडे बोट दाखवलं। तो व्हिडिओ मला कुणी दिला हे भाजपातल्या आणि खास करून नागपुरातल्या संघ परिवाराला माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले। बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो, मी कधी मी एक शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे। त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊंशी काही संबंध नाही। ते भाजपवाल्याने आपापसात विचारायला पाहिजे कोणी दिला, त्यांना माहिती आहे। हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कसा आलाय भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला माहिती आहे, विशेषतः नागपूरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिलाय तो। काय तुम्ही करताय? चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।